अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागाने 500 यशस्वी इंटरव्हेन्शनल प्रक्रियांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केलाय। या उल्लेखनीय कामगिरीचं श्रेय हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अमोल भालेकर यांच्या कौशल्यपूर्ण कार्याला जाते। या निमित्ताने हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही आधुनिक वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक शाखा असून मोठी शस्त्रक्रिया न करता सूक्ष्म उपकरणांच्या साहाय्याने आणि इमेजिंग मार्गदर्शनाखाली उपचार केले जातात। त्यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी धोका आणि जलद पुनर्वसन याचा मोठा फायदा होतो। या 500 प्रक्रियांमध्ये एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी, रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजवरील उपचार, ट्यूमर एम्बोलायझेशन, व्हेरिकोस व्हेन्स उपचार, बायोप्सी, ड्रेनेज प्रक्रिया, डायलिसिस, कॅथेटर बसविणे तसेच विविध अवयवांशी संबंधित गुंतागुंतीच्या मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रक्रियांचा समावेश आहे। अत्याधुनिक उपकरणे, अचूक इमेजिंग तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित तज्ञ टीम यांच्या समन्वयातून या प्रक्रिया सुरक्षितरित्या पार पाडण्यात आल्या। या यशामुळे अशोका मेडिकवर हॉस्पिटलने मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचार पद्धतींच्या क्षेत्रात आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे। भविष्यातही अत्याधुनिक, सुरक्षित आणि रुग्ण केंद्रित सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमुळे आपलं पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये खूप सहाय्य होतं। हे आपण विविध आजारांच्या ट्रीटमेंटने दाखवून दिलेलं आहे आणि आता ह्या ट्रीटमेंट अशोका मेडिकवर येथे अवेलेबल आहेत। आपण याचा जरूर फायदा घ्यावा। इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये आपण थायरॉइडचे गॉयटर असतील, युट्राइन फायब्रॉइड, गर्भपिशवीच्या गाठी असतील, प्रोस्टेटचा आजार असेल ज्यामध्ये प्रोस्टेटची ग्रंथी वाढल्यामुळे लघवीला त्रास होत असेल, असे आजार, व्हेरिकोज व्हेन्सचे आजार आहेत, गँग्रीनचे आजार आहेत, हे बरे करू शकतो। आजतागत मागच्या 5 महिन्यात आपण 500 पेशंट्सला या उपचार पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे। आजार होऊ नये म्हणून सोपा मार्ग असतो प्रॉपर डाएट, प्रॉपर एक्सरसाइज आणि प्रॉपर गायडन्स। स्वतःला गायडन्स घेण्यासाठी अभ्यास करणं पण गरजेचं आहे, काय करावं काय नाही करावं आणि ते फॉलो करणं। तर सेल्फ डिसिप्लिन जर आलं तर आपण आजार बरेचसे टाळू शकतो। फाटली, डिसेक्शन झालं, हे मोठे आजार आहे की ज्याच्यात पेशंटचा जीव जाऊ शकतो। अशा वेळेस फुफ्फुसातल्या रक्तवाहिनीत क्लॉट होणे, पल्मनरी एम्बॉलिझम, ज्यात पेशंट जर काही तासात पोहोचला नाही किंवा काही मिनिटात निदान करून ट्रीटमेंट नाही झाली तर पेशंटचा जीव जाऊ शकतो। असे आजार, लिव्हरमध्ये टिप्सचे शस्त्रक्रिया, ज्याच्यामध्ये की आपण जेव्हा लिव्हर फेल झालेलं आहे, पोर्टल हायपरटेन्शन आहे, ब्लिडिंग होत आहे आणि ते ब्लिडिंग काही केलं थांबत नाही, अशा वेळेस टिप्सचं शंट क्रिएट करून त्या शंटला आपण ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।